अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या आहे अंगारकी चतुर्थी। बघा 25 जून 2024 मंगळवार आणि या वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी उद्या आहे। तर उद्याच्या दिवशी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे किंवा अशी एक सेवा करायची आहे जी सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील दुःख, जी काही दरिद्री आहे, दुःख आहे, विघ्न आहे, संकट आहे, ते सगळ्याचा नाश होऊन आपल्या आयुष्यामध्ये घरामध्ये सुख समृद्धी नांदेल, शांतता नांदेल, समाधान नांदेल। बघा ज्यावेळी आपल्यावर एखादं विघ्न येतं त्यावेळी आपल्या घरातील अर्थात आपोआप ज्यावेळी विघ्न येत असतात वारंवार एक झालं की एक झालं की एक विघ्न येतच असतात आणि ते विघ्न यायला लागले की अर्थात आपोआप पैसा पण जात असतो। तर अर्थात पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी किंवा आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी, आपल्या घरामध्ये शांतता नांदण्यासाठी हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे। बघा अंगारकी चतुर्थी ही जेवढी भक्तांसाठी प्रिय आहे तेवढीच गणपती बाप्पांची सुद्धा ती सगळ्यात आवडती तिथी आहे। आणि बघा महिन्यामध्ये 2 चतुर्थी येत असतात, एक विनायक चतुर्थी आणि एक संकष्टी चतुर्थी। जी कृष्ण पक्षामध्ये चतुर्थी येते तिला संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि शुक्ल पक्षामध्ये जी चतुर्थी येते तिला विनायक चतुर्थी म्हणतात। पण अंगारकी चतुर्थीचं महत्त्व असं काय आहे? बघा जी चतुर्थी मंगळवारच्या दिवशी येते तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात आणि ही चतुर्थी जी असते जो भक्त ही अंगारकी चतुर्थी करतो त्याला म्हणजे त्याला अख्ख्या वर्षभराच्या ज्या चतुर्थी असतात ते सगळ्या चतुर्थी केल्याचं पुण्य मिळत असतं असं म्हटलं जातं। बघा काही लोक असे असतात जे महिन्याची चतुर्थी करत नाहीत किंवा उपवास पूजा असं काही करत नाहीत, पण ही एक चतुर्थी जी आहे ती लोक आवर्जून करत असतात। का तर ही एक चतुर्थी केल्याने म्हणजे ही एक अंगारकी चतुर्थीचा उपवास पूजा केल्याने अख्ख्या 12 महिन्याच्या ज्या चतुर्थी असतात त्या सगळ्या चतुर्थी केल्याचं पुण्य मिळतं असं म्हटलं जातं। आता बघा चतुर्थी म्हटलं की अर्थात आपण गणपती बाप्पांच्या अनेक सेवा करत असतो, त्यांच्या अनेक आवडत्या वस्तू त्यांना अर्पण करत असतो। तर आता उद्याच्या दिवशी अर्थात आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, अभिषेक करायचा आहे आणि सगळ्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। म्हणजेच अभिषेक कसा करावा किंवा पूजा कशी करावी, गणपती बाप्पांना कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेवा कोणती करावी जी सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील दुःख विघ्न दूर होतील। तर ती सेवासुद्धा व्हिडिओमध्ये त्यात सांगितलेली आहे। तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा, म्हणजे नक्की बघा। तर या व्हिडिओमध्ये आपण एक असा उपाय बघणार आहोत जो उपाय अतिशय प्रभावशाली आहे। छोटा जरी साधा सोपा उपाय असला तरी तो उपाय जो आहे तो खूप प्रभावी आहे। बघा आता काय करायचं तुम्हाला, आता अर्थात आपण उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत आणि संध्याकाळच्या दिवशी ज्यावेळी आपण उपवास सोडत असतो, चंद्राला ओवाळून आपण सगळेजण उपवास सोडत असतो, चतुर्थी सोडत असतो। तर बघा तुम्हाला अशा प्रकारची एखादी भीती वाटत असेल की म्हणतो बघा माझ्या मागे शत्रू पीडा आहे किंवा एखादा आपला शत्रू असतो जो सतत आपल्या वाईटावर टपलेला असतो किंवा अशी एक मनामध्ये भीती असते की आता यातून मी बाहेर कसं पडू किंवा आता उद्या माझ्या आयुष्यात ही वाईट वेळ आली तर काय करू, असं वाईट घडलं तर माझ्या आयुष्यामध्ये काय करू, असं वाटतं ना की आता वाईटच घडणार आहे, आता काही चांगलं घडणारच नाही, अशी एक भीती आपल्या मनामध्ये असते किंवा एक शत्रुपीडा आपल्या मागे असते। त्यावेळी एक भीती तुमच्या मनामध्ये एक सतत बसली असेल तर ती भीती घालवण्यासाठी तुम्हाला काय करायचं? बघा संध्याकाळी चंद्राला आपण ज्यावेळी ओवाळत असतो त्यावेळी तुम्हाला चंद्राला गणपती बाप्पाला ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला त्या चंद्राकडे असं एक टक बघायचं आहे। एक टक चंद्राकडे बघत तुम्हाला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। बघा तुम्ही 11 वेळा करू शकता, 21 वेळा करू शकता। तर तुम्हाला जेवढा वेळ 2 मिनटं 3 मिनटं 5 मिनटं जेवढा वेळ जास्तीत जास्त वेळ तुम्हाला शक्य होईल तेवढा वेळ तुम्ही एक टक बघत असं म्हणजे चंद्राकडे बघत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे। बघा आता असं केल्यानं काय होतं किंवा हा उपाय किंवा ही सेवा करण्यामागचं कारण काय? बघा चंद्राचा प्रभाव पौर्णिमा झाल्यानंतर किंवा पौर्णिमेच्या नंतर बघा चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा केली जाते आणि चंद्र जो असतो तो पूर्ण कालाने चमकत असतो आणि जर आपण आणि चंद्राकडे एक टक बघून आपण ही सेवा करू, उपाय करू तर त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि आपल्या हातून
चंद्राची सुद्धा सेवा घडते आणि आपला चंद्रबल जो असतो तो मजबूत होतो। चंद्रबल मजबूत असेल तर अर्थात आपलं मनोबल देखील तेवढंच मजबूत होत असतं आणि म्हणून जी काही आपल्या मनामध्ये भीती असते, जी काही काळजी असते ती दूर होऊन आपलं मन जे आहे ते स्थिर राहतं। तर ही अगदी छोटासा उपाय आहे, पण तुम्हाला करायचा आहे। आता त्यानंतर गणपती बाप्पांच्या उद्या चतुर्थी आहे, तर म्हणजे अंगारकी चतुर्थी आहे। तर उद्याच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना शमीच्या झाडाचं पान जे आहे ते अर्पण करायचं। गणपती बाप्पांचे सगळ्यात आवडतं फूल म्हणजे जास्वंदाचं फूल, ते फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर संध्याकाळच्या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे। एक उपाय असा करायचा आहे की तो उपाय खूप प्रभावशाली आहे। हा उपाय तुम्ही कराल तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट दिसून येईल, चांगला अनुभव त्याचा येईल। आता हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता, असं काही नाही, तुम्हाला ज्यावेळी जमेल तुम्ही त्यावेळी करू शकता। तर काय करायचं, तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे। बघा, छोटी वाटी घेतली तरी चालेल, एवढी अशी असते ती घेतली तरी चालेल, मोठी घेतली तरी चालेल, किंवा एखादा असा छोटा खोबऱ्याचा तुकडा जरी घेतला तरी चालेल। बघा, आपण ज्या सेवा करत असतो, उपाय करत असतो, त्यावेळी आपलं देखील नुकसान झालं नाही पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे। तर छोटीशी वाटी किंवा एखादा खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे। त्यानंतर आता पहिल्यांदा सगळ्या गणपती बाप्पांची सेवा पूजा वगैरे करायची, आरती दिवा वगैरे सगळं लावून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता खोबऱ्याची छोटा तुकडा घेतल्यानंतर त्या खोबऱ्यावरती तुम्हाला भीमसेनी कापूर जो असतो तो तुम्हाला त्या खोबऱ्यावरती ठेवायचा आहे। बघा, भीमसेनीच कापूर तुम्हाला ठेवायचा आहे। आता भीमसेनी कापराचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहीत आहे। ज्या घरामध्ये भीमसेनी कापूर रोजच्या रोज जाळला जातो ना, त्या घरामध्ये एवढी पण निगेटिव्हिटी राहत नाही, त्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी दूर होते आणि एक सकारात्मक ऊर्जा त्या घरामध्ये नांदत असते किंवा राहत असते। तर तुम्हाला भीमसेनीच कापूर शक्य झालं तर घ्या, नसेल तर तुम्ही आहे तो कापूर जाळा तरी चालेल, काही हरकत नाही। बघा, शेवटी आपल्या मनामध्ये श्रद्धा विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे, पण भीमसेनी कापूर जर तुम्ही वापरलात तर अतिशय उत्तम। तर त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती भीमसेनी कापूर ठेवायचा आहे आणि तो भीमसेनी कापूर जो आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे किंवा पेटवायचा आहे। आणि जोपर्यंत तो कापूर पेटतोय, जोपर्यंत विझत नाही, तोपर्यंत तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। कंटिन्यू तुम्हाला जप करायचा आहे। हातात माळ वगैरे घ्यायची काही गरज नाही, फक्त तुम्हाला तो कापूर जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे। बघा, हा उपाय जो आहे तो खूप साधा सोपा उपाय आहे, पण तितकाच प्रभावी आहे। सध्या तुम्ही ज्या फेसमधून चालला आहात, सध्या जे तुमच्यावरती दुःख आहे, संकट आहे, त्या दुःखातून तुम्ही बाहेर पडाल। तुमच्या आयुष्यात जे काही संकट आहे त्याचं निवारण होईल आणि आयुष्यात तुमची प्रगती होईल। बघा, असं होतं की एखादं जर आपल्यावर संकट आलं, विघ्न आलं, त्या दुःखातून त्या विघ्नातून आपण बाहेर पडतो नाही की तो दुसरं विघ्न येतं किंवा दुसरं संकट येत असतं आणि असे सतत आपल्यावर संकट येत असतात आणि त्यातून आपल्याला बाहेरच पडता येत नाही किंवा असा मार्ग दिसत नाही की आता यातून मी बाहेर कसं पडू। तर या फेसमधून जर तुम्ही चालला असाल तर हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी म्हणजे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करावा आणि जोपर्यंत कापूर जळतोय तोपर्यंत तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे। बघा, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत। ज्यावेळी आपण गणपती बाप्पांची मनापासून सेवा करू त्यावेळी ते आपल्या भक्ताचे दुःख, संकट, विघ्न आपल्यावरती ओढवून घेतात आणि आपल्या भक्ताला त्याच्या दुःखातून, संकटातून, विघ्नातून मुक्त करत असतात आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला ही सेवा जी आहे ते आवर्जून करायची। आता कापूर आणि खोबऱ्याच्या तुकड्यावरती कापूर म्हणजे हाच उपाय काय करायचा। बघा, ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये विघ्न येतात एकामागोमाग त्यावेळी अशी विघ्न येतात की त्यातून आपल्याला मार्ग मिळत नाही किंवा त्यातून बाहेरच पडत नाही आणि ज्यावेळी विघ्न येतात त्यावेळी आपल्या म्हणजे हातून पैसासुद्धा जात असतो, लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये राहत नसते। म्हणून आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहावी, आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदावं, समाधान नांदावं, शांतता नांदावी, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं या उपायांसोबत, या सेवेसोबत स्वामींची सेवा देखील करत राहा। श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया।